नमस्कार मंडळी. तर आज मी कोलंबी बिर्याणी कशाप्रकारे बनवली त्याची रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातील दोरा वगैरे असतो तो काढावा लागतो. तर ते काढून स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि मी दही घरीच बनवलं होतं, त्यामुळे ते जास्त आंबट नसल्यामुळे 4 चमचे दही, त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 2 चमचे लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट, त्यानंतर धना जिरा पावडर. हे बघा, तुम्हाला किती आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मसाला घालू शकता आणि आपला नेहमीचा बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ. भात बनवण्यासाठी इथे मी पाणी गरम केलं आहे, त्यामध्ये मीठ घातलं आहे. त्यानंतर खडे मसाले जसं की जिरं, लवंग, मिरी, वेलची, दालचिनीचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीर, पुदिना आणि हे बघा तांदूळ धुवून ठेवले होते त्या यामध्ये घालायचे आहेत आणि आपला भात बनवून घ्यायचा आहे. बिर्याणीसाठी थोडंसं जाड तळ असलेलं पातेलं घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल उरलं होतं ते घातले आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 ओली मिरची. तर हे बघा, हे छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मसाले जसं की थोडासा बिर्याणी मसाला आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ. तर हेही परतून घ्यायचं. हे बघा, परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दही आणि आपण जी कोलंबी मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवली होती ती आता यामध्ये घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर वरतून आपल्याला आता भाताचा थर लावून घ्यायचा आहे. बिर्याणीचं जास्त नसल्यामुळे एकच थर लावलेला आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर, पुदिना आणि आपला तळलेला कांदा. हे बघा, अशा प्रकारे छान सजावट केली आहे आणि अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, दम देण्यासाठी मी एका कोळशाला थोडं गरम करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये साजूक तूप आणि अशा प्रकारे वाफ द्यायला ठेवून दिला. ही बघा, माझी बिर्याणी तयार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.